उंचावर आलोय आता आपण. छान असा मस्त तळ दिसतोय आपल्याला समुद्राचा आणि ही आहे वॉल. हॅलो नमस्कार. तर आज आपण आलो आहोत ड्युब्रॉनिक क्रोएशिया इथे. जर कोणाला गेम ऑफ थ्रोन्स माहिती असेल तर वेलकम टू द किंग्स लँडिंग. आणि आता आपण इथे वेकेशनसाठी आलो आहे. 7 दिवसांचे वेकेशन आहे आणि आता आपण इथे ड्युब्रॉनिकमधले पहिले ड्युब्रॉनिक कवर करणार आहोत आणि त्यानंतर फ्लीट वाईज आणि मग स्प्लिट नॅशनल पार्क अशी आपली ट्रिप असणार आहे. आणि याचं खूप छान छान असं फिल्मिंग मी नक्कीच तुमच्यासाठी करत आहे आणि येस तुम्ही नक्कीच ही ट्रिप एन्जॉय कराल आमच्याबरोबर. सो चला आता आपण आलो आहोत वॉलला. आता आपण ही पहिले वॉल बघूया. ही सिटी वॉल आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझं नाव आहे श्वेता आणि आम्ही सध्या रिसेंटली टॅलिन या शहरात राहत आहोत आणि सध्या आपण क्रोएशियामधल्या या ट्रिपसाठी आलो आहोत. आणि टॅलिनमधले आणि युरोपमधले वेगवेगळे छान छान ट्रॅव्हल ब्लॉग्स लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करते. काही व्हिडिओज अपलोड केले आहेत, तुम्ही ते जरूर पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा झाला ना इथला समुद्र बघा किती छान क्लीन आहे आणि इथे काही लोक इथे मस्त कायाकिंग करतात. छान असा मस्त तळ दिसतोय आपल्याला समुद्राचा आणि ही आहे वॉल. हा आहे सिटी वॉलचा एंट्रन्स. आता आपण जात आहोत सिटी वॉल बघायला आतमध्ये. सकाळी आम्ही निघालो होतो पण रितिका खूपच क्रँकी झाली त्याच्यामुळे आम्ही जास्त काहीच नाही केलं. लगेच आम्ही इकडून निघालो आणि एअरबीएनबीमध्ये जाऊन आता सगळेजण फ्रेश झाले, झोप वगैरे झाली, खाणं पिणं रितिकाचं शिशू सगळं झालं आणि आता आपण आलो आहोत. तर चला आता निघूया. माझ्यामध्ये ओके सो हा इथून आता आपल्याला पुढे पुढे जायचंय. मग इथे रितिकाला घेऊन येते. रितिका इकडे आता वरती आलोय आपण. एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आलोय. हा व्ह्यू आहे आता आणि इथे ती वॉल आहे, तिकडून लोक जात आहेत. गेम ऑफ थ्रोन्स ही जगप्रसिद्ध वेब सिरीज कोणी बघितली असेल तर त्यातील किंग्स लँडिंगचं शूटिंग याच सिटी वॉलवर झालं आहे. त्यामुळे GOT फॅन्ससाठी हे खरंच खूप एक आकर्षण आहे. याशिवाय याचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर ही भिंत 9व्या शतकात बांधायला सुरुवात झाली होती पण तिचं मुख्य स्वरूप हे 13व्या ते 16व्या शतकात तयार झालं होतं. आणि या भिंतींमुळे अनेकदा शहराने इतिहासात ज्या लढाया झाल्या होत्या त्यामध्ये शत्रूंच्या आक्रमकांपासून स्वतःचं संरक्षण केलंय. वाव मस्त व्ह्यू आहे इकडून. ऍक्च्युअली इकडे वरती गेलो असतो ना इकडे छान मस्त लोक डुबली आहेत पाण्यामध्ये आणि एक साईडला एक सिटी व्ह्यू आहे. चला जाऊया पुढे. हॅलो. तर ही वॉल साधारणतः 2 किलोमीटर एवढी लांब आहे आणि म्हणजे 1.2 माइल्स आणि चालायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. आता आपल्यासोबत येते काय तर मे बी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल.
काही भागांतून ही भिंत 25 मीटरपर्यंत उंच आहे, तर या भिंतींची विड्थ जी आहे ती जमिनीजवळील भागात जास्त जाड आणि समुद्राच्या बाजूने थोडीशी पातळ आहे. आणि ही ड्युब्रॉनिक सिटी वॉल्स ही क्रोएशियामधील मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शनपैकी एक आहे. सगळेच लोकेशन एवढे छान आहे, पण प्रत्येक ठिकाणी थांबून व्हिडिओ आणि फोटो काढणं शक्य होत नाही आहे. पण खूप छान आहे, अदरवाईज आपली ट्रिप कंप्लीट नाही होणार. पण मी इथून एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवते बॅक कॅमेराने. पूर्ण असा पसरलेला समुद्र दिसतोय, खाली लोक कायाकिंग करतायत. आणि हा असा वॉलचा व्ह्यू आहे. आपण जाऊया पुढे. इथे जर तुम्ही समर सीझनमध्ये येण्याचा प्लॅन करणार असाल तर युरोपमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने पीक समर सीझनचे असतात. त्यामुळे सगळीकडेच प्रचंड गर्दी आणि उन्हाळा पण खूप असतो. म्हणून मग तुम्ही शक्यतो सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा किंवा मग संध्याकाळी उशिराने या, जेणेकरून तुम्हाला गर्दी आणि ऊन या दोन्हीचा त्रास होणार नाही. ऑल द वे चालत तिथून इथपर्यंत आलोय. मग असे हे जे मी झूम करून दाखवलेलं तिथेच आता आपण आलोय. आपण आता सिटी वॉलच्या एक्झिटच्या दिशेने जात आहोत. इथे आता आम्ही वॉलच्या एक्झिटला आलोय. आम्ही फुल वरपर्यंत नाही गेलो बिकॉज रितिका थोडी क्रँकी होती. सो आता आम्ही इथून निघू आणि मोस्टली आता रूमवरती जाऊन आराम करू.